नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर 2025 नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर आज आपण बनवणार आहोत 2025 मध्ये मस्त गूळ घालून गोड पदार्थ. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एकदम सोप्या पद्धतीने आपण गूळ घालून हा चटपटीत पदार्थ केलेला आहे. तर त्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतलं ते बघूया. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. 1 वाटी गूळ इथे मी बारीक चाकूने कट करून घेतलेला आहे. आता एक भांड्यामध्ये आपण हा गूळ काढून घेऊया. तुम्ही कप घेऊ शकता किंवा मग वाटी देखील घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया म्हणजे गूळ पटकन विरघळेल. बारीक चिरून घेतला की गूळ पटकन विरघळतो. तर आपली आई आजी ज्या पद्धतीने गूळ घालून मस्त असे चटपटीत गुलगुले बनवते त्या पद्धतीचे आपण गुलगुले बनवणार आहोत. आपण बालपणीमध्ये खाल्लेले अशा पद्धतीचे हे चटपटीत गुलगुले खूप छान लागतात आणि सगळ्यांनाच आवडतात. तर आपण याच्यामध्ये गूळ घालून बनवले तर खूप छान लागतात. काही जण साखर घालून सुद्धा बनवतात. आता हे आपण साईडला ठेवूया आणि एक भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊ. तर त्याच वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी. गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे. भांड्यामध्ये आपण आता 1.5 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं काढून घेतलंय. 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे चिरून. तर आता याच्यामध्ये मी 2 चिमूट मीठ घालून घेतलंय आणि पाव चमचा याच्यामध्ये मी सोडा घालून घेते. सोडा आणि मीठ व्यवस्थित असं पिठामध्ये एकत्र करून घेऊया. तर हे गुलगुले बनवायला देखील खूप सोपे आहे आणि खायला देखील खूप छान लागतात. झटपट तयार होतात, जास्त वेळही लागत नाही. तर आता मीठ आणि सोडा घालून घेतलेला एकत्र करून घे. आता इथे प्लेटमध्ये आपण बडीशेप घेतली, 1 छोटा चमचा इथे मी खसखस घेतली, 3 हिरव्या विलायच्या घेतल्यात आणि सुंठ जे आपल्याला आहे ती किसून घालायची. तर त्याचा तुकडा घेतलेला आहे. किसणीवरती किसून घेऊया आणि बाकीच्या याची आपण पावडर करून घेऊया मिक्सरमध्ये किंवा मग तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता. तर बघा सुंठ जी होती ती मी किसून घेतली, याच्यामध्येच घालून घेतली आणि बाकीच्या याची मी मिक्सरला पावडर करून घेतली. जास्त पावडर करायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं. आता हे मी या पिठामध्ये घालून घेतलंय. बडीशेप, खसखस, विलायची आणि सुंठ पावडर घातल्यानंतर गुलगुले खायला खूप छान लागतात. तर आता आपण हे एकत्र करून घेऊया. तर चमच्याने अगोदर एकत्र करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी घालून घेऊया. तर बघा मी व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय. तोपर्यंत आपला गूळ देखील इथे विरघळलेला आहे. आता हे गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला गाळणीवरती गाळून घालायचं आहे या पिठामध्ये. तर मी थोडं थोडं करत याच्यामध्ये पाणी घालते आणि चमच्याने सुरुवातीला एकत्र करून घेते. सगळं पाणी सोबत न घालता थोडं थोडं करत पाणी घालायचंय. तर आपण जेवढं 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गूळ विरघळण्यासाठी संपूर्ण पाणी आपल्याला या पिठामध्ये लागणार आहे. तरी देखील आपण थोडं थोडं करतच याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. सुरुवातीला चमच्याने एकत्र करून घेतलं की नंतर हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं. याच्यामध्ये संपूर्ण ज्या गुठळ्या तयार झाल्या त्या आपल्याला हाताने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्यात आणि एकसारखं हे पीठ भिजवून घ्यायचे. खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, सैलसर असं आपल्याला हे पीठ या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे. आणि थोडंफार जर लागलं तर तुम्ही दुसरं पाणी देखील साधं आपलं घालू शकता. आता मी हाताने व्यवस्थित असं हे एकजीव करून घेते. तर त्याच पाण्यामध्ये आपण हाताने व्यवस्थित असं हे एकत्र करून घेते. मी अजून दुसरं पाणी घातलेलं नाहीये. तर खूप आपल्याला हे घट्ट करायचं नाही. जास्त घट्ट जर केलं तर गुलगुले आपले निबर होतात आणि खूप जास्त पातळ केलं तर त्याचा आकार बिघडू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप पातळ देखील करायचं नाही. तर बघा अशा पद्धतीने मी त्याच पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित असं इथे एकत्र करून घेतलंय. आता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसर नाही. आपण याचे गुलगुले बनवून बघूया आणि वाटलंच तर थोडंसं याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी घालूया. तेल इकडं गरम झालं की याच्यामध्ये आपण गुलगुले सोडून घेऊया. तर पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा आणि गुलगुले सोडून घ्यायचे म्हणजे हाताला अजिबात हे मिश्रण चिकटत नाही. तर 2-3 गुलगुले सोडून घेतले किंवा एक घाणा सोडून घेतला की पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर गुलगुले याच्यामध्ये सोडायचे म्हणजे व्यवस्थित असे एकसारखे याच्यामध्ये गुलगुले आपल्याला सोडता येतात. तर आता तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे इथे मी सोडून घेतलेत. तेल व्यवस्थित तापेला असलं की आपण याच्यामध्ये जर गुलगुले सोडले तर ते लगेच तेलावरती तरंगतात, अजिबात कडेला चिकटत नाही. गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे. मध्यम गॅसवरती आता हे छानपैकी तळून घेते आणि खूप लालसर करायचे नाही. तर बघा अशा पद्धतीने इथे तळून घेण्यासाठी मध्यम गॅसवरती एक 4-5 मिनिटं लागलेले आहेत. तिथे मी छानपैकी हे तळून घेतलेले आहे. जास्त लालसर करायचे नाही. आता हे मी काढून घेते आणि दुसरे आपण ह्याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेऊया. तर पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि व्यवस्थित असे एकसारखे गुलगुले आपल्याला आता इथे आपण भजे जो सोडतो त्या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचे. खूप छान असे टम्म फुगतात. आपण याच्यामध्ये सोडा घालून घेतलाय तर खूप अशी जाळी देखील पडते आतून आणि खूप छान असे टम्म फुगलेले आपले गुलगुले तयार होतात. खायला देखील खूप छान लागतात. आता ह्याच पद्धतीने सर्व गुलगुले आपण तळून घेऊया.
तर तुम्ही तेलामध्ये बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले गुलगुले इथे खूप छान असे फुलले आहेत. आपण याच्यामध्ये सोडा घातलाय ना थोडासा, त्याच्यामुळे खूप छान असे फुलून येतात. आणि पीठ जास्त आपल्याला निब्बर करायचं नाही, घट्टसर ठेवायचं नाही. घट्टसर जर ठेवलं तर हे निबार होऊ शकतात. थोडंसं सैलसर ठेवायचं, जास्त पातळ देखील करायचं नाही. आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण गुलगुले तळून घेऊया. आणि तुम्ही कलर बघू शकता, याच्यावरती नाही काही फ्लॅश लावलेला किंवा नाही काही फिल्टर लावलेला. अशा पद्धतीचे आपल्याला गुलगुले इथे तेलामधून काढून घ्यायचे. आता ह्याच पद्धतीने मी दुसरा घाणा देखील तेलामध्ये सोडून घेतलाय आणि सेम पद्धतीने आपण आता गुलगुले इथे सर्व तळून घेऊया. तर आई बनवते, आजी बनवते, त्या पद्धतीने आपण इथे सेम पारंपरिक पद्धतीने गुलगुले बनवलेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा. संपूर्ण गुलगुले अशा पद्धतीने इथे मी तळून घेतलेले आहेत. तर बघा ह्या पद्धतीने गुलगुले आपले बनवून झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने मस्त गूळ घालून गुलगुले आपले इथे तयार झालेले आहेत. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.